जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षाध्यक्ष अजित पवार यांची नोव्हेंबर 11 रोजी नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे विधानसभेचे महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार भरत माणिकराव गावित यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार भरत माणिकराव गावित यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा होणार असून या जाहीर सभेस नवापूर विधानसभा मतदारसंघातील नागरिक तसेच जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निष्ठा असणाऱ्या व प्रेम करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नवापूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीच्या मित्र पक्षाचे उमेदवार भरत माणिकराव गावित यांनी केले आहे। सदर सभा ही 11 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता खांडबारा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या मागील बाजूच्या मैदानावर होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुती मित्रपक्ष नवापूर विधानसभा यांच्या वतीने देण्यात आली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नवापूर विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींना माझा नमस्कार। 11 नोव्हेंबर या दिवशी आपल्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आदरणीय अजितदादा पवार साहेब हे या खांडबारा या ठिकाणी 11 वाजेला येणार आहेत। त्यांची जाहीर सभा आहे। तर त्या सभेला आपण सर्व मतदार बंधू भगिनींनी आणि आदरणीय अजितदादांवरती प्रेम करणाऱ्यांनी सर्वांनी त्या ठिकाणी आपले अजितदादा हे लाडक्या बहिणींसाठी भेटण्यासाठी येणार आहेत। तरी आपण सर्वांनी लाडक्या बहिणींचा भावाला आशीर्वाद देण्यासाठी या नवापूर विधानसभा मतदारसंघासाठी आपण त्यांना आशीर्वाद द्यावा। आणि मी नवापूर विधानसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे। माझ्या प्रचाराच्या निमित्ताने माझ्या सर्व लाडक्या बहिणी माता भगिनींना, वडीलधाऱ्या मंडळींना आणि सर्व ज्येष्ठ मुलाच्या कार्यकर्त्यांना संबोधण्यासाठी आदरणीय अजितदादा पवार साहेब हे त्या ठिकाणी येणार आहेत। तरी आपण सर्वांनी आवर्जून मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहून त्या सभेला आपण उपस्थिती द्यावी अशी मी एक उमेदवार या नात्याने आपल्याला कळकळीची नम्र विनंती करतो।